नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण लहान मुलांच्या आवडीचा वेगळा पदार्थ बनवूया. घरच्या घरी एकदम करायला साधा सोपा आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि स्वस्त आणि मस्तसुद्धा. तर बघू शकता तुम्ही मस्त मऊ लुसलुशीत असे आणि बाजारातल्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर एक मोठा बाऊल घेतला, त्यामध्ये मी कोमट हलकंसं दूध घेतलं 1 वाटी. त्यानंतर 2.5 चमचे मी साखर घातली त्या दुधामध्ये आणि 1 चमचा हे ड्राय इस्ट आहे ते घालूया. आणि कोमट दूध घ्यायचं आपल्याला. खूप गरमही नाही घ्यायचं आणि खूप थंड नाही, हलकंसं कोमट दूध पाहिजे. म्हणजे जे आपण इस्ट टाकतो ते लवकर त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच वाटीने मी 2 वाटी मैदा घेतला, ज्या वाटीने मी दूध घेतलं होतं ते. छान चमच्याच्या साहाय्याने मैदा मिक्स करून घेतला. त्यानंतर हाताने थोडासा मिक्स केला. थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता मी हे बटर वितळून घेतलं थोडंसं. तर हे अमूल बटर आहे, तर 3 चमचे मी बटर घातलेलं आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण बटर पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित. आता गरज वाटली तर आपल्याला 1-2 चमचे दूध घालायचं आहे. गरज वाटली तर, कारण आपल्याला हे थोडंसं मऊसर असं पीठ भिजवायचं आहे. दुधाचं प्रमाण नंतर जास्तही लागू शकते किंवा कमीही लागू शकते. तर मी 2 चमचे दूध घातलं. छान आता आपल्याला हे पीठ एक 5 ते 6 मिनिट मस्त मळून घ्यायचं आहे. छान मऊ लुसलुशीत असं आपलं हे पीठ तयार व्हायला पाहिजे. तर छान मळून मळून घ्यायचं, म्हणजे जसं जसं तुम्ही त्याला मळून घ्याल तसं तसं ते छान एकदम सॉफ्ट असं पीठ तयार होते. तर तुम्हाला मी हातात पण घेऊन दाखवते. तर मी थोडंसं हाताला दूध लावून घेतलं, नंतर दोन्ही हातानं छान पीठ तुम्हाला दाखवलं. मस्त एकदम आपलं पीठ मऊ लुसलुशीत असं तयार झालं. आता आपण छान मस्त गोळा बनवून घेतला. तर ह्याच बाऊलमध्ये आपण याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे, झाकून ठेवायचा आणि थोडंसं दमट जागेमध्ये ठेवायचं, म्हणजे लवकर पीठ फुलल्या जाते. किंवा एखादा नॅपकिन असं जाड तो झाकण टाकला तरीसुद्धा चालते. तर आता आपल्याला हे डोनट बनवायचे आहे, तर त्या मापचे आपण हे बटर पेपर चौकोनी चौकोनी कट करून घेतलेले आहे. लहान मोठे बनवू शकतात, छोटे साईज पण. तर आता अर्धा तास झाला, पीठ पण छान आपलं भिजलं गेलं, मस्त फुगलं. बघू शकता तुम्ही किती छान फुगलं होतं आपलं पीठ. आता आपण हे छान मळून घेतलं, थोडंसं बटर हाताला लावून घेतलं. तर आपण एका पाटावर किंवा पोळपाटावरती आता हे छान मळून घेऊया आणि याचे 2 भाग करून घेऊया. छान एकदम मऊ लुसलुशीत असं आपलं हे पीठ तयार झालं. आता ह्याचे 2 भाग केल्यानंतर आता आपण याची पोळी लाटून घेऊया. आपल्याला खूप पातळ नाही लाटायची, जाडसर पोळी लाटायची आहे. तर आधी आपण थोडंसं पाटावरती मैदा भुरभुरून घेऊया, म्हणजे खाली चिटकणार नाही आहे. आणि हलक्या हातानं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. अर्धा इंच जाडीची पोळी असली पाहिजे. तर जे पीठ आपण अर्धं बाजूला ठेवलं होतं ते पण आपण झाकून ठेवायचं, उघडं नाही ठेवायचं. आता तुम्हाला दाखवते मी किती जाडसर पोळी घेतली ते. आणि तुम्ही ग्लासाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलं मी. तर हे आपल्याला गोल गोल डोनट बनवायचे आहे. तर ते तुम्ही वाटी ग्लास काही जे वापरता त्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा, म्हणजे त्याला चिटकणार नाही. आणि असं गोल गोल करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी एक होल पाडायचा आहे. तर तुम्ही हे जे आपले नोझल असतात, आयशिंग केकवर जे आयशिंग वगैरे करतात डिझाईन ते, किंवा एखादं आपलं औषधाच्या बॉटलचं झाकण वगैरे घेतलं तरीसुद्धा चालते. तर आता याप्रमाणे आपल्याला मध्ये असे होल पाडून घ्यायचे आहे आणि बाजूचं जे पीठ आहे ते पण काढून घ्यायचं. बघू शकता, तुम्हाला हे बाटलीचं झाकण पण दाखवलेलं आहे, तुम्ही हे पण वापरू शकता. तर जे मधलं पीठ निघालं ते आणि हे बाजूचं निघालेलं हे आपण सगळे एकत्र करूया आणि पुन्हा आपण त्याची पोळी जाडसर करून पुन्हा आपण असे गोल गोल डोनट बनवून घेऊया. तर आता हे आपण एका जे आपण आधी बटर पेपर कट करून ठेवले होते त्यावरती टाकून घेऊया आणि एक मोठं ताट घ्यायचं किंवा ट्रे घ्यायचं. त्यामध्ये व्यवस्थित हे आपल्याला छान ठेवायचे, जवळजवळ नाही थोडं अंतराने ठेवायचे. त्यावरती आपण नंतर कपडा झाकण टाकणार आहे. आता आपण हे जे राहिलेलं आहे ते पण करून घेऊया. तुम्हाला अजून एकदा दाखवते मी कसं बनवते ते. तर अर्धा इंच जाडीची आपण ही पोळी तयार केलेली आहे. ग्लासाच्या साहाय्याने बनवून घ्यायचं आणि सगळे एकदाच बनवून घ्यायचे. बघू शकता किती जाडीचे आहे ते.
आता हे सगळं छान आपण बनवून घेतले. आता हे आपण 1 ते 1.5 तास असंच कपड्याखाली झाकण ठेवूया. तर आपण जे 2 वाटी पीठ घेतलं होतं त्यामध्ये माझे 12 डोनट तयार झालेले आहे. आता 1 ते 1.5 तासानंतर तुम्हाला दाखवते. मस्त फुगले गेले बघू शकता. चला तर आता आपण तेल पण गरम करायला ठेवूया. थोडंसं रुंद भांडं घ्यायचं म्हणजे पॅन घ्यायचा एखादा. मंद गॅसवरती तेल गरम झालं की थोडंसं आपल्या याच्यातलं थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे. म्हणजे थोडंसं बबल्स आले त्याला की मग त्यामध्ये डोनट टाकून घ्यायचे आहे. तर तुम्ही एका वेळेस तुमचे जेवढं भांडं रुंद असेल ते 5-6 टाकू शकतात. आता हे आपल्याला याला बिलकुल हलवायचं नाही. 3 ते 3.5 मिनिट असंच ठेवायचं आहे. तुम्ही थोडंसं चमच्याच्या साहाय्याने वरती थोडंसं तेल टाकू शकता. छान असं म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित फुगल्या जाते. आणि मंद गॅसवरतीच तळायचे आहे कारण ते मध्येपर्यंत छान व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे. आणि जसं ते तळल्या जातात तसं ते फुगल्या पण जाते. त्याच्यामुळे मध्येपर्यंत मस्त त्याची वाफ गेली पाहिजे आणि व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे. आणि तळताना गॅस कमीच ठेवायचा आहे. आता आपण हे सगळे 3 मिनिट झाल्यानंतर पलटून घेतले. आता आपल्याला हे 2 मिनिट असेच ठेवायचे आहे. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने तुम्ही वरतून तेल घालू शकता. तर 2 मिनिट झाल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा पलटून घेऊया. तुम्हाला दाखवते मी. तर 2 मिनिट झाले. आता पलटून घेऊया. पुन्हा आपल्याला हे 1 मिनिट असंच ठेवायचं पलटल्यानंतर सुद्धा. तर खालच्या साईडनं पुन्हा 1 मिनिट ठेवूया. पुन्हा पलटून घेतल्यानंतर ती साईडसुद्धा आपण 1 मिनिट ठेवणार आहोत. नंतर आपल्याला 1-1 मिनिटच ठेवायचे आहे. तर आपण पुन्हा पलटून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही साईडनं कलर छान येते आणि व्यवस्थित तळल्या जाते बघू शकता. पुन्हा आपण एकदा पलटून घेतले. आता आपण काढून घेऊया. छान तेल निथळायला गेलं पाहिजे आणि कलर किती सुंदर आला बघू शकता तुम्ही. मस्त आपले डोनट तयार झाले. घरच्या घरी स्वस्त आणि मस्त आणि लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही जर बाजारात घ्यायला गेले तर कितीतरी जास्तीचे महाग लागू शकतात तुम्हाला. घरी आपलं स्वस्तात आपले हे डोनट तयार झाले. कलरही सुंदर आला आणि घरच्या घरी बनवायला आपले ताजे आणि फ्रेश कमीत कमी साहित्यामध्ये. आता हे मी पिठी साखर घेतलेली आहे बारीक. तर त्यामध्ये हे थोडेसे घोळवून घ्यायचे आहे. जसं आपण बालुशाही मंद गॅसवरती तळतो तसेच हे आपल्याला डोनट तळून घ्यायचे. तर सगळ्या याला मी पिठी साखर लावून घेतलेली आहे. आता हे माझ्याकडं चॉकलेट सिरप आहे. तुमच्याकडं जर हे नसेल तर तुम्ही चॉकलेट मेल्ट करून त्यामध्ये पण असं डीप करू शकता. तर माझ्याकडे हे चॉकलेट सिरप होतं ते मी थोडं थोडं लावले. छान लावून घ्यायचं. तार तुटेपर्यंत थांबायचं म्हणजे बाजूनं सांडत नाही असं आणि बाजूनं पण व्यवस्थित लागल्या जाते. तर या प्रकारे आपण हे थोडेसे चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहे. किंवा तुम्ही असं चमच्याच्या साहाय्याने सुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यावरती मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि काजू बदामचे जे बारीक काप करून घेतले ते घातले. तुम्ही बारीक पिस्तासुद्धा किसून लावू शकता किंवा आजकाल बाजारामध्ये ते बॉल मिळतात छोटे छोटे कलरचे ते सुद्धा लावू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला जसं पाहिजे तसं याचं डेकोरेट करू शकता. तर तुम्हाला मी एक तोडून पण दाखवला. चवीलासुद्धा अप्रतिम झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा. सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.